तदनन्तनायकात् प्रभुं नमामि गोविन्दं जीवा विद्या विभञ्जकं जीवा विद्या विभञ्जकं। श्री गोविंद प्रभु महाराज की। श्री चक्रधर मंदिर भवेश्वर द्वारा आयोजित संगीतमय श्री प्रभु कथा प्रसाद सेवा तथा श्री पंचावतार उपहार महोत्सव आणि या ठिकाणी या निमित्त संपन्न होत असलेली ही ज्ञानसभा, ज्ञानसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर लोणी आश्रमचे संचालक गुरुतुल्य आचार्य श्री मोठे बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष माझे हितचिंतक नांदेड जिल्हा मानभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवर रोई पिंपळगाव निवासी बाबाजी, प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे आमचे धर्मगुरु बंधू आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर सागर मुनी दादाजी तळेगावकर, ज्ञानपीठावर उपस्थित आमच्या कपाटे कुळाचे भावी कुलाचार्य आचार्य श्री जायरात बाबाजी कपाटे लिमगाव, त्याचबरोबर माझे हितचिंतक आचार्य प्रवर राजजवळा निवासी बाबाजी, आचार्य प्रवर महंत श्री नांदेडकर बाबाजी, आचार्य प्रवर महंत श्री परभणी जिल्हा मानभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री विश्वनाथ बाबाजी कोठी, महंत श्री मयंकराज बाबाजी भेंडेगाव, माझे परमस्नेही महंत श्री शिवराज बाबाजी उदरभरे, मधुकर दादाजी धाराशिवकर, प्रभाकर बाबाजी पुलदेकर, अशोकराज दादाजी बाळापूरकर, उपस्थित सर्वच वंदनीय संत महंत तपस्विनी माता भगिनी, आदरणीय आमच्या लोणीच्या ताई आहेत, आदरणीय गाभरानगर तथा पार्टीच्या आमच्या का आहेत, सर्वच तपस्विनी माता भगिनी, सर्व साधू संत वासनिक बंधू भगिनी, मी जवळजवळ 14 तास आपल्यासोबत बोललो म्हणून मी जास्त बोलणार नाही. बंधूंनो, मज पामराशी काय थोरपण, पायीचे वाहन पायीची गरे. कारण या सर्व गुरुजनांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी कथा करू शकलो, हे सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो. नाहीतर यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही गोष्ट होणार नाहीये. यांच्या आशीर्वादाशिवाय होणारी नाहीये. म्हणून मायबाप हो, एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. प्रास्ताविक मध्ये सुद्धा आपण ऐकलं, आमच्या विश्वनाथ बाबांनी सुद्धा सांगितलं. कारण प्रत्येक ठिकाणी कुठलीही गोष्ट आपल्याला व्यवहारिक दृष्टिकोनातून बघता येत नसते. मुकुंदराज दादांनी कोणतीही गोष्ट सांगितली किंवा आम्ही त्यांना सांगितली, त्यांनी नाही म्हटले असं कधी झालेलं नाहीये. त्यांचं प्रेम आहे आणि प्रेमाच्या ठिकाणी नागदेवाचार्यांनी सांगितलं की बाबा, जिथे आवडी आहे तिथे आवाका मर्यादा नसते. हे प्रेम असंच टिकून राहावं माझी इच्छा होती. बाबा आम्ही त्यांनी सांगितलं की बाबा ज्या 5 अवताराच्या 4 अवताराच्या कथा कराव्या, हे मनातून इच्छा होती. भागवत कथा आता केली, काही अडचणीमुळे मला बापूंनी सांगितलं तुला करायची, मी केली. पण त्याही पेक्षा मला जास्त आनंद त्या 4 अवतारांच्या कथेमध्ये होता आणि तो आनंद मी या ठिकाणी घेतला. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता बघा ना, देव खऱ्या अर्थानं कोणाचा आहे हो? देवाची सेवा करणाऱ्यांचा आहे, अनुसरलेल्याचा देव आहे, आमच्या मुकुंद बाबाचा देव आहे. मागच्या वर्षीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, तीच परिस्थिती रात्री होती. हवा सुटलेली होती, पाण्याचे थेंब येत होते आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं. मुकुंद बाबा खाली देवाकडे गेले. मागच्या वेळेस सुद्धा अशीच परिस्थिती होती. म्हटले मी सांगितलं ना तुम्हाला पाणी येणार नाही, आणि जर आला असतं तर मी त्या देवाला भांडलो. काय म्हटलं,
मी म्हटलं अरे बाबा फक्त पाणी येऊन दाखव, पाणी येऊ दे मग दाखवतो तुझी. म्हटलं कोणाची रे बाबा? म्हणले देवाची. मी म्हटलं बाबा आता देवाची दाखवतो म्हणणारा माणूस आणि काय दाखवणार तुम्ही देवाला? काय दाखवतो? ते म्हटले काहीच नाही. देवाला सांगितलं पाणी जर आलं तर उद्यापासून सेवा बंद. आणि काय आश्चर्य बघा, पाण्याचा एकही थेंब आला नाही. देव सुद्धा कदाचित आमच्या मुकुंद बाबाला घाबरत असेल, कारण हे साधं भोळं व्यक्तिमत्व आहे. कारण देव कसा आहे या साध्या भोळ्यांचा असतो धनात ठेवा. म्हणून मायबाप हो, आपण श्री गोविंद प्रभू कथा ऐकली. राऊळ वेडे राऊळ पिसे, नक्कीच वेडे आहेत, पण कसे वेडे आहेत? ते ध्येय वेडे आहेत. कसे वेडे आहेत? अरे बाबा जीवाच्या उद्धारांचा वेड आहे श्री गोविंद प्रभू बाबांना. त्यासाठी सदैव राऊळ वेडे राऊळ पिसे आहेत. एवढंच नाही तर राऊळ माय राऊळ बाप असा माझा भगवंत श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या चरण